सरकार डबल ढोलकी आहे, ओबीसींनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं वडेट्टीवार म्हणाले। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय होईल, ओबीसींवर अन्याय झाल्यानं लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सुद्धा वडेट्टीवारांनी दिलाय। तर तुम्ही सरकारमध्ये होतात तेव्हा ओबीसींचं कल्याण केलं का असा सवाल जरांगेंनी विचारलाय। ओपन मध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही, म्हणजे या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा। मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू। ते करी ढोलकी होय, उगा काय तुमची सत्ता होती तेव्हा कुठे गेलता, तेव्हा ओबीसीचं कल्याण केलं होय। तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला, काही बोलायचं उगा आपलं। हे आलं की याच्यावर बोलायचं, हे बी धडाचे नाहीत। हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही। आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही, ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे। आणि ते आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू अंकच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी। मी तर मराठ्याचं कल्याण करणारच, मी तर पुढे